आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते टॅरो रीडर्स. स्वाती. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. परिचय मी द्या. स्वाती देशमुख. मी स्वाती देशमुख लातूरहून आहे. आणि माझा जानेवारीपासून हा प्रवास रेकीमधून सुरू झाला. मी प्रथम रेकी जॉईन केली मॅडमकडे, नंतर ग्रँड मास्टर झाले. आणि ग्रँड मास्टर मधूनच मी मॅडमचे थोडेसे टॅरोचे सेशन ऐकले होते. आणि त्या सेशन मधूनच कुठेतरी मला अशी जाणीव झाली, टॅरो ही एक गूढ विद्या आहे. आणि ह्या गूढ विद्येमधून आपल्या स्वतःचे काही समस्या, अडी-अडचणी किंवा काही अनेक गोष्टी असतील, त्या आपण जाणून घेऊ शकतो. तर मला कुठेतरी ते एकदम आकर्षण निर्माण झालं. आणि मला वाटलं की नाही, आपण ही टॅरो गूढ विद्या आपण शिकलीच पाहिजे. आणि मला ह्या टॅरोबद्दल काहीही माहीत नव्हतं. म्हणजे मी कधी कार्ड देखील काढले नव्हते. आणि मी सहजच म्हणजे मला एक उत्सुकता निर्माण झाली, मला टॅरो शिकायचंय म्हणून. आणि मग मी टॅरोला मॅडमकडे जॉइन झाले. आणि खरंच, आणि माझे स्वतःचे तर प्रश्न मी कसे म्हणजे सोडवले मला समजलं नाही. आणि जवळपास मी 40-45 प्रश्न मी माझे म्हणजे नातेवाईकांचे सुद्धा म्हणजे हे करून दिले, सॉल्व्ह करून दिले टॅरोमधून. हं. आणि म्हणजे मला ते कसं आपण हे शिकत गेलो. आणि टॅरो ही एक मराठी भाषेतून सहज सोपी विद्या शिकायला. अ, म्हणजे असं कुठेतरी खूप छान वाटलं मला टॅरोमध्ये आल्यानंतर. सगळ्या प्रश्नांची मला उकल झाली माझ्या स्वतःची. आणि आपल्या म्हणजे मी माझ्या स्वतःसाठीच कुठे तर करायचं होतं. पण स्वतःला केले, नातेवाईकांना केले. आणि आता मला बाहेरील लोकांचे सुद्धा प्रश्न येतात. आणि म्हणजे मी कसं पुढे चालले हे मला सुद्धा समजलं नाही टॅरोमधून. खूप सुंदर. मग तर आता मी मला विचारते हां. स्वाती. खरं तर आता विचारतेच मी. मग आपल्या अजून कोर्स संपत आहे. पण खरोखर एक दैनंदिन उत्पन्नाला सुरुवात झाली का? हो मॅम, माझी झाली आहे दैनंदिन उत्पादनाला म्हणजे माझा सोर्स सुरू झालाय. कधी 2-3 प्रश्न येतात. येतात असं. आणि मला याची गरज होती. आणि खरंच मला एक तुम्ही मजबूत आणि भक्कम असं स्त्री म्हणून उभा केलंत. खूप छान मॅम. एक टॅरो रीडर्स खूप महिला. हां. खरंच आहे. एक भक्कम स्वतःसाठी उभं राहण्यासाठी टॅरो रीडर्स ॲज अ प्रोफेशनली खूप आपल्याला मदत करतं. एकतर घर सोडून कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. शक्यतो मोबाईलवरच जास्त काम होतं आणि भेटायलाही आलेत तरीही आपल्याकडे लोक येतात, आपल्याला दुसरीकडे जाण्याची गरज पडत नाही. आपण घर आणि सांभाळून. हं. हो, हो. आणि हे टॅरो म्हणजे टॅरोमधून आपण आपली स्वतःची खूप छान प्रगती होते, स्वतःची होते, इतरांच्या सुद्धा आपण समस्या, इतरांना सुद्धा आपण अनेक मार्ग, योग्य मार्ग, योग्य दिशा दाखवू शकतो टॅरोमधून. आपल्या येस. स्वतःसाठी तर खूप छान आहे, पण इतरांसाठी सुद्धा आपण एक मार्गदीपक आपल्या स्वतःसाठी आहोत मार्गदीपक आपल्या फॅमिलीसाठी. आणि इतरांसाठी सुद्धा आपण एक मार्गदर्शक, मार्गदीपक योग्य प्रकारे त्यांना चांगला सल्ला देऊन त्यांना योग्य असं मार्गदर्शन करू शकतो. बरोबर. टॅरोच्या माध्यमातून. येस. कुठं काही कठीण जाती आहे का आता काही? अ, नाही मॅम. आणि मला टॅरोमध्ये तर खूप म्हणजे असं कुठलेही प्रश्न असं म्हणजे मला कुठे कठीण वाटलं नाही. आणि आपलं टॅरो म्हणजे सगळं आपल्या स्वतःच्या भाषेतून असल्यामुळं मला इतकं छान. आणि ते मला खूप म्हणजे मजा यायची. दररोजचं म्हणजे आपलं सेशन अटेंड करायला खूप मजा यायची. छान वाटायचं मला. येस. इथे क्युरिओसिटी वाढत जाते. अधिक प्रश्नाचं उत्तर आलं हां. की अधिक मजा येत राहते आपल्याला, आहे ना? आणि हळू जेव्हा तो अधिक जास्त स्पीड वाढेल ना, तेव्हा तर टॅरो म्हणजे खरंच खूप आतली ती ऊर्जा. आणि मला म्हणजे टॅरोमधून मी स्वतःसाठीच करणार होते. पण मला वाटलं नाही, की मी इतरांसाठी किंवा मी प्रोफेशनली सुद्धा म्हणजे असं आता पुढे निघालेच. कारण मला प्रश्न येतात मी इतरांच्या पण. आणि मी जे म्हणजे रीडिंग देते. सांगते, हां, रीडिंग देते, ती योग्य प्रकारे आहे. कुठेही असं नाही, ते बरोबर प्रॉपरच योग्य येते ती रीडिंग. बरोबर. टॅरो रीडर त्यालाच म्हणतात ना. टॅरो हो. रीडरचं उत्तर हे बरोबरच येते.
त्यांचं मार्गदर्शन हे योग्यच असतं. काय ना, अनेक वेळा लोकांना माहिती नसतं भविष्य काय आहे. पण टॅरो रीडर कधी चुकत नाही, तुम्हाला एवढं सांगते. विश्वास ठेवा तुमच्या ऊर्जेवर आणि तुमच्या ऊर्जेवर, तुमच्या कार्डवर विश्वास ठेवा आणि नक्कीच जर का एखाद्याच्या भविष्यामध्ये एखादी गोष्ट जरा चुकीची दिसत असेल, तर आवर्जून त्याला सतर्क करा. तेथे व्यक्तिमत्व विकासावर त्यांना कार्य करायला सांगा. म्हणजे जे काही आहे ते अधिक सॉफ्टली पुढच्या गोष्टी होतात त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि आता म्हणजे माझ्याकडे फक्त शिक्षणाचीच फक्त डिग्री होती. पण आता माझ्याकडे अध्यात्माच्या म्हणजे टॅरोची डिग्री झाली, रेकीची सुद्धा आणि एंजलची सुद्धा अशा 3-4 डिग्र्या मला अध्यात्माच्या होणार आहेत. त्यामुळे मॅडमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि मॅडम माझ्यासाठी डिवाइन फेअरी आहेत माझ्या. मॅडम खूप खूप धन्यवाद मॅम तुमचे. कारण मला म्हणजे माझी अशी सिच्युएशन होती की मला साधं बोलता येत नव्हतं आणि म्हणजे ऐकलेलं माझ्या लक्षात सुद्धा राहत नव्हतं इतकी म्हणजे. आणि आज मला मॅडमनी इतकं म्हणजे खंबीरपणे आत्मविश्वासाने मी बोलते, की आज मी मॅडममुळेच बोलते. आणि म्हणजे म्हणजे माझ्यामध्ये म्हणजे असं विश्वासच राहिलेला नव्हता. तो आत्मविश्वास आज म्हणजे इतका माझा मजबूत झालाय ना, मॅडममुळेच झालाय तो आज. आज मी एवढी मजबूत, आत्मविश्वासू, एवढी मॅडमनी मॅडमनीच मला तो आत्मविश्वास निर्माण करून दिला. आज एवढं सगळं मॅडममुळेच झालेलं आहे हे सर्व. हे सगळं ना स्वाती आपल्या आतमध्ये होतं. पण ते दुःख, वेदना, एकटेपणा आणि आलेल्या त्या जबाबदाऱ्या, ते खचलेपण त्या सगळ्या गोष्टीमुळे ना आपल्या आतलं सगळं दबून गेलं होतं. आपण दिव्य ऊर्जेसोबत जोडलो. दिव्य ऊर्जेनी काय केलं, एक-एक गोष्ट क्लीन केली. ती धूळ काढली, काढली, काढली आणि स्वातीच्या आतमधला तो प्रकाश छान जागृत केला. आणि मग आज स्वातीचं ते बेस्ट व्हर्जन हे जगासमोर आलेलं आहे. की ही आहे खरी स्वाती. जी रडत होती, जी टेन्शनमध्ये होती. फक्त हाडच राहिले होते. मी तर म्हणते स्वाती आली होती तेव्हा. हो ना स्वाती? हो, हां, हो मॅम. हं, आणि म्हणजे मला म्हणजे लक्षात राहत नव्हतं म्हणजे हो. माझ्या ते लक्षात नाही ताणामुळे राहायचं बोललेलं. ताणामुळे. हो. आपण जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो, सगळ्याच गोष्टीचं चारी बाजूनी 2 मुलींची एवढी मोठी जबाबदारी, बऱ्याच गोष्टी असतात ना. त्यामुळे तो मानसिक ताण होता. सगळ्या बाजूनी आपण तुटलो होतो. नहीं है ना, म्हणून आज तसं नेट व्हायचं. नहीं है। पण पण एक मिनिट पण जसं-जसं ऊर्जेसोबत जोडलो, तसं-तसं त्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल होत गेला. आणि मग आता ती स्वाती उभी आहे, जी बघा मी सहारा शोधत आले. मी सहारा शोधत आले कुठेतरी मला कुठेतरी एक आधार मिळेल उभं राहण्यासाठी. बरोबर ना? या दिव्य येस. ब्रह्मांडीय ऊर्जेनी मला उभं राहण्यासाठी आधार दिला. मी स्वतः उभे राहिली. माझं कुटुंब उभं केलं, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. या टॅरो रीडरच्या प्रवासामध्ये काय झालं, तर मी स्वतःला प्रकाशात तर आणलंच आणलं. स्वतःच्या प्रश्नांची अनेक उत्तरं मिळवली. मी इतरांसाठी मार्गदर्शक, मार्गदीपक आणि आधारस्तंभ झाले. तो प्रवास आणि तो प्रवास फक्त आणि फक्त दिव्य ऊर्जा आणि ह्या आध्यात्मिक ऊर्जाच करू शकतात. हे घडवण्यासाठी स्वतःमध्येच सगळ्या गोष्टी आहेत. ऊर्जा आपल्याला तो उजाळा निर्माण करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करतात. ॲज अ प्रोफेशनल टॅरो रीडर तुम्ही संपूर्ण जगामध्ये नाव कमवाल. आता मी जगामध्ये का म्हणते, तर एक आता जग जवळ आलं आहे. पूर्वी कसं होतं ना, पूर्वी जग जवळ नव्हतं. या ऑनलाईनच्या असण्याने, या नेटवर्कच्या असण्याने जग जवळ आलेलं आहे आणि संपूर्ण जगामधून दररोज माझ्याकडे सुद्धा दररोज 2-3 विदेशामधून क्लायंट असतातच असतात. त्यांची प्रॉपर बुकिंग असतेच. त्यांच्या वेळेनुसार आपल्याला त्यांना वेळ द्यावा लागतो. तुम्हालाही त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. बघा तुम्ही, संपूर्ण जगभर पसरूया आपण. आनंदी आनंद सगळीकडे. खूप धन्यवाद. स्वातीबद्दल कोणाला काही बोलायचं आहे? मॅडम, मी स्वातीताईंबद्दल थोडंसं सांगते. आम्ही जानेवारीमध्ये एकत्र आम्ही रेकी जॉईन केली, एकत्र ग्रँड मास्टर केलं आणि आता एकत्र टॅरो रीडिंग केलं. पण रेकीला जॉईन केलं तेव्हा ज्याच्या स्वातीताई होत्या आणि आजच्या दिवसाच्या स्वातीताई याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे मी स्वतः पाहिलं की त्यांच्या स्टार्टिंगला त्यांच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता किंवा त्या अशा विसरत विसरत बोलायच्या हे समजायचं. पण आज त्या म्हणजे आता त्या म्हणजे टॅरो रीडिंगच्या वेळेला ते ज्या बोलतात ना म्हणजे
खूप म्हणजे असा बदल मी म्हणजे स्वातीताईंना फार मी स्पेशली नोटीस केलं याबाबत, की म्हटलं बापरे ह्यांच्यामध्ये एवढा असा बदल कसा काय झाला. खरंच ही ब्रह्मांडाची कृपा आणि तुमची कृपा आहे. आणि खरंच स्वातीताईंना आणि आपल्या सगळ्या टायर रीडर्सना खूप 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 शुभेच्छा. आणि माझ्यामध्ये हा जो आत्मविश्वास आलाय ना, हे सगळे आपण हे आपली टॅरो रीडरची बॅच आहे ना, यांच्याशी माझा संवाद छानपणे झाला. सगळ्यांनी म्हणजे ह्या बॅचने एकमेकांना खूप छान कोऑपरेट केलं. एकमेकांना फोन करून किंवा कुठलं समजत नसेल तर खरंच खूप छान कोऑपरेट केलं. आणि ही एक आमची अशी सुंदर म्हणजे मैत्रिणी आमची ही बॅच इतकी छान असेल ना, अविस्मरणीय म्हणजे इन्क्रेडिबल असेल आमच्यासाठी. खूप छान. आमची ही टॅरोची बॅच. असं कोणीही म्हणजे सगळ्यांनी आणि मॅमनी तर मॅमचं सांगायचं म्हणजे तर प्रत्येक कार्ड इतकं छानपणे म्हणजे कुठलंही त्याचं आम्हाला नॉलेज नसताना, अभ्यास नसताना इतकं छानपणे मॅडमनी सांगितलं ना, म्हणजे सगळं टॅरोचं आणि आज आम्हाला स्वतःलाच मला स्वतःला सुद्धा विश्वास बसत नाहीये, की मी आज म्हणजे टॅरो शिकले आणि याच्यामध्ये मी एवढी परफेक्ट झाले म्हणून. मला स्वतःलाच नाहीये आणि माझा खरं तर आत्मविश्वास इतका वाढला टॅरोमधूनच वाढला माझा आत्मविश्वास. बरोबर. तर येस. मॅडमचे सुद्धा खूप 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 धन्यवाद किती मॅडम. किती धन्यवाद मानणार, किती धन्यवाद खूप मानणार. मॅडम खूप खूप. हं. मी नमस्ते मॅडम. सुरुवातीला आज एकच आज सेकंद मी माझ्या सगळ्यांना आज आज माझ्या पंखांना एवढं बळ दिलत ना, की आज मी आकाशात म्हणजे एक परी म्हणून भरारी घेऊ शकते आणि मी स्वतःला आता परी समजायला लागले मॅम. खरंच खूप खूप. आणि मी आता म्हणजे इतकी म्हणजे म्हणजे मला इतकं म्हणजे बळ आले ना, मला आता म्हणजे अशी कुठं कोणाची मदत किंवा म्हणजे असं काहीच वाटत नाहीये कोणाचं. मी एकटी म्हणजे स्वतः सर्व म्हणजे पूर्ण काहीही करू शकते. करू शकते. येस, मी माझ्या लेकरांची आई आणि बाबा होऊ शकते. मी माझ्या लेकरांना कुठं काही आता कमी पडू देणार नाही. कारण कुठेतरी एक आतमध्ये होती ना, की बाबा माझ्याच्याने अमुक-अमुक झालं नाही तर. आता कुठेतरी एक आला आहे, की नाही ती जी शिलाई काम आपण करायचो, ती कला आहेच आपल्या हातात. पण आपल्या हातामध्ये अधिक एक एक नवं साधन आहे आणि जे पूर्ण विश्वासू आहे. यावर फक्त मला काम करायचं आहे. कमी वेळामध्ये मी इतरांसाठी छान गोष्टी करू शकणार आहे. अ, या वनिताताई बोलत आहेत, त्या अगोदर मी एक विचारते सगळ्यांनाच तुम्हाला, की अगोदर जेव्हा आलात तेव्हा तुम्हाला त्या नोट्स जरा वेगळ्या वाटायच्या, आहे ना? आता तुम्हाला समजलं का ते की त्या नोट्स सोपी आहेत की कठीण आहेत? काय वाटते तुम्हाला नोट्स बद्दल आता आपल्या? नोट्स मध्ये आत्मविश्वास आणि एक म्हणजे परिपक्व नोट्स आपल्याला ते उत्तर देते ह्याची हमी म्हणजे पूर्णपणे आपली स्वतःला म्हणजे भावलेली आहे. अंतःकरणात असं वाटत नाही की त्याचं उत्तर घावणार नाही किंवा सापडणार नाही की ती चुकीचं आहे, असं काहीच नाही. तर परफेक्ट आहे. 100% म्हणण्यापेक्षा 1001% म्हणता येईल त्या नोट्सला. हे आहेत, छान आहे. मराठी भाषेतून तुम्ही मांडले ना, मराठी भाषेतून असल्यामुळं उत्कृष्ट आहे. त्यामुळे आमची तुम्हाला स्वातीबद्दल काय बोलायचं होतं? बाळा जागी झाली ना की बोलणं लय अवघड होतं मला, त्यांचा लय कालवा होतो घरात. स्वाती स्वातीताईंना मी एकच सांगेन, जशा त्या आता म्हणजे टॅरो रीडर ग्रँड मास्टर पासून माझ्या बरोबर म्हणजे मी बघते त्यांना, पण चांगली ओळख त्यांची झाली टॅरो रिडिंगला आल्यानंतर. त्याला बाहेर नाही उचलत आणि कुठंतरी त्यासारख्या म्हणतात मी 2 मुली आहेत असं म्हणजे त्यांचा विचार म्हणजे बोलण्यातून कधीतरी यायचं, बऱ्याचशा ठेचा वगैरे खाल्लेल्या. पण मी त्यांना आता एक सांगेन, आत्मविश्वास आणि टॅरो रिडिंगला जशा उभ्या राहिल्या आणि जशा उत्कृष्ट टॅरो रीडर झाल्या ना, मागे बघायचे ना पुढे बघायचे. आपली 2 लेकरं आणि आपला व्यवसाय म्हणून, आपली प्रगती म्हणून ह्या दिशेने जर त्यांनी वाटचाल केली ना, तर त्यांना कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. बरोबर. कुठल्याच गोष्टीची नाही. कारण की त्या ज्या रस्त्यातनं गेल्यात ना, त्या रस्त्यातनं मी पण 2010 पासून मी पण तेच भूमिका राबवली सगळी. हं, मी असं समजत नाही की मी कुठं कमी पडते म्हणून. बरोबर. असंही हं. मी पण त्यांना एक स्त्री म्हणून म्हणजे एक आपण स्त्री म्हणून एक स्त्रीचं दुःख स्त्रीलाच कळतं सगळ्या गोष्टी. जसं मला तर तुमचे वेगळ्या भाषेत आभार मानायचे आहेत, पण आता तुमचं ते हे चालू असेल म्हणजे काय आपण म्हणतो व्हिडिओ तयार करताय तुम्ही. मला रेकॉर्डिंग सुरू पहिल्यांदा आहे आहे. ना, ऐका की, मला पहिल्यांदा रेकॉर्डिंग सुरू तुमच्या आहे. मम्मीला ऐका की, तुमच्या मम्मीचे खूप खूप धन्यवाद मानायचे आहेत त्या माऊलीचे. कारण त्या माऊलीने तुम्हाला जन्म दिला
काहीतरी तुमच्या संघर्षात म्हणजे कुठं तरी तुम्ही त्या रेकी जॉईन झाला आणि ते रेकी जॉईन झाल्यानंतर आज तुम्ही जे हे जगात या देशात म्हणजे लांबपर्यंत तुमचे पंख असे लांब लांब गेलेले आहेत आणि कितीतरी जणांना हे म्हणजे तुम्ही जगण्याचा एक उद्देश दिलेला आहे की रेखीमय ऊर्जा ऊर्जा म्हणजे कोणही शक्ती एक आपण नारी शक्ती म्हणू शकतो देवतेला शक्ती म्हणतो सगळ्याला पण ती सगळ्यांना मान्य होतं माहिती होतं पण ती ऊर्जेची ओळख कशी करायची हे माध्यम तुम्ही स्वतः घडवलं त्यासाठी मी तुमच्याचं खूप खूप धन्यवाद मानते आणि ते तुमच्या मम्मीचे भरपूर खूप 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 आमच्यामुळे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला बरोबर. आईने म्हणजे जन्म दिलेली वेळेला म्हणजे हे कुठलं तरी ऋणानुबंध भेटायला हे मला असं आवाज वाटतंय नक्कीच आवाज मध्ये थोडासा डिस्टर्ब झाला. म्हणून ते माऊलीचे बरीच आता खूप खूप धन्यवाद कधी शेगावला आलो योग आला हा तर मला वाटतं नक्कीच शेगावला आवर्जून त्यांच्या भेटूया. चरणावर आशीर्वाद घेईन हो नक्की शेगावला त्यांच्या भेटूया. आशीर्वाद आवर्जून घेऊ आम्ही सगळे हो नक्कीच. काय असते ना, आपलं आयुष्य घडत असतं. युनिव्हर्सने ठरवलेलं असतं की तुम्हाला कशा प्रकारे पुढे जायचं आहे. आपण तक्रारी करत असतो. आपण सगळेजण तक्रारी करत असतो. आपल्याला आपल्या वेदना दिसत असतात. आपल्याला त्रास दिसत असते. पण युनिव्हर्सचं म्हणणं आहे की तुम्ही त्या त्रासाच्या नंतर बघा तरी वेगळी काय वाट आहे तर. त्रासाकडे लक्ष देऊ नका, त्राग्याकडे लक्ष देऊ नका. यामधून काय संधी मिळते ना, हे बघा. तुम्ही जर त्या त्रासामधून किंवा ज्या काही वेदना असतात, आयुष्यामध्ये जे काही कमी असते, त्या कमीमध्ये जर तुम्ही संधी शोधली ना, तर त्या संधीचं रूपांतर ह्या वटवृक्षामध्ये होत असतं. ओके. जो वटवृक्ष आज झालेला आहे. सगळ्यांचेच आई-वडील हे नेहमी देवत्व असतात. गुरु, आई-वडील आणि गुरु हे पहिलं स्थान असतं आणि ते कायम राहतच. ते कायम राहणारच आहे. ओके. माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या त्या सगळ्यांना माझा कायम सगळ्या गोष्टी पहिल्या स्थानावर आहेत. त्यांचं स्थान जिथे आहे तेथे आहेच. ओके. हां. आणि मी फक्त फक्त माझ्या आईलाच श्रेय नाही देणार. मी आई-वडील दोघांनाही कायम श्रेय देणार. आणि मी देतच असते. सगळ्यांना माहिती आहे. आहे ना? कारण ते द्यावंच लागणार. प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये आपल्याला घडवतो. तुम्ही सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहात. प्रत्येक रेकी हीलर, प्रत्येक ग्रँड मास्टर तुमच्याकडून सुद्धा अनेक सगळ्या गोष्टी एकाच्या त्या अनुभवामधून मला अधिक प्रगल्भ होता येतं. तुमचे 100 अनुभव पुढच्या बॅचसाठी मला अधिक कामी पडतात. एक विश्वास निर्माण होतो. काल एका ताईंनी केवढा तो अनुभव सांगितला कालच्या रेकीच्या सेशनमध्ये, की असाध्य म्हणतात त्याला, असाध्य आजार, की तो ऑपरेशनशिवाय दुरुस्तच होत नाही. हो डॉक्टरांनी पण मान्य केलं ते हां. सगळ्यांनाच आश्चर्यचकित अनुभव होता मी पण पूर्ण ते म्हणजे ऐकलं मग आता ऐकलं नाही ते. यानंतर जर एखादं बाळ असेल किंवा एखादं कोणी असेल ज्यांना तो प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही सगळेजण ते विश्वासानं सांगसाल की नाही, तुम्ही हो टेन्शन घेऊ नका. आमच्या क्लासमधल्या एका ताईने आहे ना या गोष्टीवर रिझल्ट मिळवलेला आहे. याचा अर्थ या जगात जर एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करू शकते, तर ती प्रत्येक व्यक्ती करू शकते. हं? करूच शकते. वैशालीताई खोले, बोला. स्वातीताईंबद्दल काय स्वातीताई खूपच छान आता करायला लागलेल्या आहेत. सुरुवातीला त्या होत्या जरा कन्फ्युज पण आता खूप छान उत्कृष्ट पद्धतीने टॅरो रीडिंग करतायत. त्यांनी असंच पुढे प्रगती करावी त्यांच्यासाठी शुभेच्छा. खूप थँक्यू. धन्यवाद. आनंदी आनंद सगळीकडे. खूप धन्यवाद सगळ्यांना. अशीच प्रगती करा. सगळेजण जगाच्या पाठीवर मोठं नाव कमवा. काय म्हणूया त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांसाठी सांगते आहे. आता सगळ्यांचे माईक बंद करते आहे, की या रंगमंचावर तुम्हाला असं वावरायचं आहे, या आयुष्यामध्ये तुम्हाला असं वावरायचं आहे, की आपला इथला रोल संपला ना, तरी भरभरून टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजे, वाजतच राहिल्या पाहिजे, वाजतच राहिल्या पाहिजे. तो गडगडाट तुमच्यासाठी कायम असला पाहिजे. असं कार्य करून या पृथ्वीवर कार्य करा. अशा कार्याची नोंद करा. या ब्रह्मांडाचे धन्यवाद. तुम्ही, मी, आपण सगळेजण एकमेकांच्या आयुष्यामध्ये या ब्रह्मांडाने आणलं आहे. आहे ना? चलो. आनंदी आनंद सगळीकडे. खूप शुभेच्छा.